शाळेची शेवटची बेल वाजली होती. सगळे विद्यार्थी गडबडत बाहेर पडत होते. काही जण हसत होते, काही मित्रांबरोबर बोलत होते आणि त्या सगळ्या गर्दीत दोन नजरा मात्र नेहमी एकमेकांना शोधत होत्या. ती होती नीती. गोरापान चेहरा, मोठे काळे डोळे, लांब केस. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांतपणा असायचा. ती खूप साधी होती, पण तिच्या स्मितामध्ये एक वेगळी सुंदरता होती. आणि तो होता समीर. उंच, सडपातळ, नेहमी नीटनेटका आणि डोळ्यांमध्ये आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर कायम हलकसं हसू. तो अभ्यासातही चांगला होता आणि सगळ्यांना मदत करणारा होता. दोघांची मैत्री कधी प्रेमात बदलली त्यांनाच कळलं नाही. पहिल्यांदा ते दोघे नीट बोलले तेव्हा नीतीला गणिताचा एक प्रश्न समजला नव्हता. समीर हा प्रश्न कसा सोडवायचा? तिने हळू आवाजात विचारलं. समीर तिच्या जवळ आला, वही घेतली आणि म्हणाला, पहा, असं केलं की सोपं होईल. तो प्रश्न समजावून सांगताना त्यांची नजर कधी कधी तिच्या चेहऱ्यावर जायची आणि नीती हलकसं लाजायची. हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं. शाळेत, ट्युशनला, कधी कधी फोनवर. त्यांचं प्रेम खूप निरागस होतं. ना कोणता स्वार्थ, ना कोणती अपेक्षा, नेहमी एकमेकांची काळजी. समीर तिला नेहमी म्हणायचा, नीती, आपण दोघे मोठे झाल्यावर लग्न करू. मी खूप मेहनत करेन. नीती फक्त हसायची. पण नीतीच्या आयुष्यात एक मोठी भीती होती. ती भीती म्हणजे तिचे वडील. त्यांचं नाव होतं दत्तात्रेय पाटील. ते मोठे राजकारणी होते, खूप प्रभावशाली होते आणि खूप रागीट होते. घरात सगळे त्यांना घाबरायचे. त्यांच्या शब्दाविरुद्ध कुणी बोलण्याची हिंमत करत नव्हते. एक दिवस नीती फोनवर समीरशी बोलत होती. तेवढ्यात तिचे वडील खोलीत आले. तिने घाबरून फोन लपवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कोणाशी बोलत होतीस? त्यांचा आवाज खूप कडक होता. नीतीच्या हातापायांचा थरकाप झाला. फोन त्यांनी हिसकावून घेतला आणि सगळं समजायला त्यांना वेळ लागला नाही. त्यांच्या डोळ्यात रागाने आग पेटली. 10वीत असताना प्रेम करतेस? आमच्या घरची बदनामी करशील. ते एवढे संतापले की त्यांनी नीतीला जोरात मारलं. नीती रडत होती, पण तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्या रात्रीच त्यांनी एक निर्णय घेतला. उद्यापासून नीती इथे राहणार नाही. तिला हॉस्टेलला पाठवा. हा निर्णय त्यांनी घेतला. नीतीच्या आयुष्याचा तो सगळ्यात कठीण दिवस होता. तो समीरला काहीही ती सांगू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला हॉस्टेलला पाठवण्यात आलं. गाडी दूर जात होती. नीतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, समीर, मी तुला विसरणार नाही. आणि समीर? तो अजूनही शाळेच्या गेट जवळ उभा होता. त्याच्या मनात सतत एकच होतं, आज नीती येईल, उद्या नीती येईल. हॉस्टेलच्या त्या पहिल्या रात्री नीतीला अजिबात झोप सुद्धा लागली नाही. खिडकीजवळ बसून ती बाहेर बघत होती. रात्रीचा शांत अंधार, दूरवर पसरणारे दिवे आणि तिच्या डोळ्यांतून सतत वाहणारे अश्रू. तिच्या मनात फक्त एकच नाव होतं, समीर. तिला सर्वात जास्त भीती या गोष्टीची होती. समीरला काहीच न सांगता ती अचानक गायब झाली होती. तो काय विचार करत असेल हा विचार तिला सतत त्रास देत होता. काही दिवस गेले. हॉस्टेलमध्ये मोबाईल ठेवायला परवानगी नव्हती, पण अनेक मुली लपवून मोबाईल वापरायच्या. नीतीची रूममेट प्रिया खूप चांगली मुलगी होती. एक दिवस तिने नीतीला खूप रडताना पाहिलं. ती म्हणाली, नीती, काय झालं? तू इतकी का रडतेस? प्रियाने विचारलं. खूप दिवस मनात साठलेलं दुःख अचानक बाहेर आलं. नीतीने तिला सगळं सांगितलं. समीर बद्दल सांगितलं, तिच्या वडिलांबद्दल सांगितलं आणि अचानक हॉस्टेलला पाठवल्याबद्दल जे कारण जी होती ते तिने सर्व काही तिचं मन तिच्यासमोर मोकळं केलं. त्यावर प्रिया म्हणाली, तुला त्याच्याशी बोलायचं आहे ना?
नीतीने लगेच मान हलवली. हो. त्या रात्री प्रिया तिचा मोबाईल घेऊन आली. नीतीचे हात थरथरत होते. तिने समीरचा नंबर डायल केला. फोन वाजत होता. 1, 2, 3 रिंग. आणि अचानक फोन उचलला गेला. हॅलो. तो आवाज ऐकताच नीतीच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. समीर, ती हळू आवाजात म्हणाली. क्षणभर तिकडून शांतता होती. समीरही काहीच बोलला नाही. तो अचानक शांत झाला आणि मग समीरचा आवाज थरथरला. नीती, तू कुठे आहेस? तू कुठे गेलीस? मी तुला किती शोधलं माहिती आहे? नीती रडत रडत सगळं सांगत होती. त्या रात्री ते दोघे जवळपास 2 तास बोलले. त्या दिवसापासून त्यांच्या प्रेमाची एक नवी सुरुवात झाली. लपून छपून फोनवर. असं करत करत 2 वर्ष निघून गेली. नीती आता 12वीत होती. ती अभ्यास करत होती, पण तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार अजूनही समीरच होता. ते रोज बोलू शकत नव्हते, पण आठवड्यातून 2-3 वेळा तरी नक्की बोलायचे. समीर आता कॉलेजमध्ये गेला होता. तो खूप मेहनत करत होता, कारण त्याला एकच स्वप्न होतं. एक दिवस मी नीतीला माझ्या घरी घेऊन जाईल. नीती ही तेच स्वप्न पाहत होती. दोघांचं स्वप्नही एकच होतं, पण नशिबाला कदाचित हे प्रेम मान्य नव्हतं. एक दिवस नीती सुट्टीत घरी आली होती. त्या रात्री ती खोलीत बसून समीरशी फोनवर बोलत होती. ती म्हणाली, समीर, मला भीती वाटते. ती म्हणाली. समीर म्हणला, कशाची? समीरने तिला विचारलं. ती म्हणाली, बाबांना कळालं तर? आणि तेवढ्यात दरवाजा अचानक उघडला. दरवाजात तिचे वडील उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. नीतीच्या हातातून मोबाईल खाली पडला. दत्तात्रेय पाटील यांनी फोन उचलला आणि त्यांना सगळं समजलं. त्यांच्या डोळ्यात रागाने जणू ज्वाला पेटल्या. इतक्या वर्षापासून चालू आहे हे सगळं. त्यांनी इतक्या जोरात नीतीला मारलं की ती खाली पडली आणि त्या रात्री तिला खूप मारलं. घरात सगळे घाबरले होते, पण कुणी काही बोलू शकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की मुलीचं लग्न लावून द्यायचं. त्यांनी नीतीसाठी मुलगा आधीच ठरवला. तो मुलगा होता त्यांच्या आत्याचा मुलगा. त्याचं नाव होतं रोहित. रोहित दिसायला खूप देखणा होता. उंच बांधा, गोरा रंग, रुबाबदार व्यक्तिमत्व. त्याचे डोळे खूप आकर्षक होते आणि त्याचा चेहरा खूप स्मार्ट होता. तो एका मोठ्या कंपनीत ऑफिसर होता. घरच्यांच्या मते तो नीतीसाठी परफेक्ट मुलगा होता. पण नीतीच्या मनाचं अजूनही फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे समीर. ती खूप रडली, खूप विनंती केली, बाबा मला हे लग्न नको आहे. पण तिच्या वडिलांचा निर्णय बदलणं अशक्य होतं आणि काही दिवसातच नीतीचं लग्न रोहित सोबत लावून देण्यात आलं. लग्नाच्या दिवशी सगळे आनंदी होते, पण नवरीच्या डोळ्यात फक्त होते ते म्हणजे अश्रू. कारण तिचं मन अजूनही दुसऱ्याच कोणाच्या नावाने धडधडत होतं. ते नाव होतं फक्त समीर. लग्नाच्या दिवशी सगळं खूप मोठ्या थाटामाटात झालं होतं. घरभर पाहुण्यांची गर्दी, ढोल ताशांचा आवाज, हसणं, गप्पा, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण त्या सगळ्या आनंदात नीतीचं मन मात्र पूर्णपणे रिकामं होतं, कारण तिला हे सर्व मान्य नव्हतं. मंडपात बसलेली नीती लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. तिच्या कपाळावर कुंकू, डोळ्यात काजळ, गळ्यात सोन्याचे दागिने, पण तिच्या डोळ्यात एक खोल दुःख लपलेलं होतं. रोहित तिच्या शेजारी बसला होता. रोहित खरोखरच खूप देखणा होता. उंच बांधा, रुबाबदार व्यक्तिमत्व, नीटनेटके केस आणि चेहऱ्यावर एक शांत आत्मविश्वास.
पण त्या दिवशी रोहितलाही जाणवलं होतं नीतीचं मन कुठेतरी दूर आहे. तरीही लग्नाचे सगळे विधी पार पडले. मंगलाष्टक झाले, मंगळसूत्र बांधलं गेलं आणि एका क्षणात नीतीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. लग्नानंतर नीती रोहितच्या घरी आली. रोहितचं घर मोठं आणि व्यवस्थित होतं. घरात त्याचे आई, वडील, त्याचे काका, काकू आणि काही नातेवाईक राहायचे. नीती सगळ्यांशी खूप आदराने वागायची. ती घरातील सगळी कामं मन लावून करायची. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू अनेकदा फक्त औपचारिक असायचं, कारण तिचं मन कायम दुसरीकडेच असायचं. ते म्हणजे रोहितला हे हळूहळू जाणवू लागलं. लग्नानंतरची पहिली रात्र. खोलीत हलका प्रकाश होता. नीती शांतपणे पलंगाच्या एका टोकाला बसली होती. रोहित आत आला. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, नीती, तुला घाबरायची गरज नाही. नीतीने त्याच्याकडे पाहिलं. रोहित पुढे आला आणि म्हणाला, मला माहिती आहे हे लग्न तुझ्या मनाने झालेलं नाही. हे ऐकून नीती थोडी आश्चर्यचकित झाली. रोहित शांतपणे म्हणाला, पण काळजी करू नकोस. मी तुला कधीच जबरदस्ती करणार नाही. आपण हळूहळू एकमेकांना समजून घेऊ. त्या क्षणी नीतीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री त्यांच्यामध्ये काहीही जबरदस्ती नव्हती, फक्त एक शांत समजूत होती. काही दिवस गेले, काही महिने गेले. घरच्यांना सगळं व्यवस्थित दिसावं म्हणून नीती आणि रोहित कधी कधी एकमेकांशी हसत बोलायचे. कधी एकत्र बाजारात जायचे, कधी कुटुंबासोबत बाहेर जेवायला जायचे. ते घरच्यांना असं काहीही जाणून देत नव्हते. कधी कधी रोहित तिच्यासाठी चॉकलेट किंवा छोटीशी भेट आणायचा. घरच्यांना वाटायचं दोघं खूप आनंदात आहेत. कधी कधी घरच्यांसमोर रोहित तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवायचा किंवा तिची काळजी घेताना दिसायचा. हे पाहून सगळ्यांना वाटायचं त्यांचं नातं खूप प्रेमळ आहे. पण नीतीच्या मनात अजूनही एक जागा होती. ती अजूनही समीरसाठीच होती. तिचं मन अजूनही समीरमध्येच होतं. लग्नाला 2 वर्ष झाली. एक दिवस नीतीला कळलं की ती आई होणार आहे. सुरुवातीला ती खूप गोंधळली होती, पण हळूहळू त्या बाळासाठी तिच्या आयुष्यात एक वेगळीच माया निर्माण झाली. काही महिन्यांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तो मुलगा खूप सुंदर होता. त्याची मऊ त्वचा, लहानसं नाक आणि मोठे चमकणारे डोळे. त्याचे केस थोडेसे कुरळे होते. तो जेव्हा हसायचा तेव्हा त्याच्या गालावर छोटीशी कळी पडायची. घरात सगळे त्याच्यावर खूप प्रेम करायचे. रोहित तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचा. तो मुलगा हातात घेत म्हणायचा, हा माझा छोटा हिरा आहे. नीती जेव्हा त्या मुलाकडे बघायची तेव्हा तिच्या मनात एक वेगळीच भावना यायची. ती आई म्हणून खूप आनंदी होती, पण तिच्या हृदयात अजूनही एक कोपरा भूतकाळाने भरलेला होता. दरम्यान समीर आता एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. तो खूप मेहनतीने काम करत होता. त्याच्या ऑफिसमध्ये सगळे त्याचा आदर करायचे. एक दिवस ऑफिसमध्ये एक नवी मुलगी जॉईन झाली. तिचं नाव होतं रिया. रिया खूप सुंदर आणि आत्मविश्वासू होती. तिचे लांब सरळ केस, तेजस्वी डोळे आणि नेहमी हसरा चेहरा. ती कामात खूप हुशार होती. सुरुवातीला समीर आणि रिया फक्त सहकारी होते. ते प्रोजेक्टवर एकत्र काम करायचे. कधी कामाबद्दल त्यांची चर्चा असायची, कधी कॅन्टीनमध्ये कॉफी. हळूहळू त्यांचं बोलणं वाढायला लागलं. रिया समीरच्या स्वभावाने खूप प्रभावित झाली होती. एक दिवस ऑफिसच्या टेरेसवर उभे असताना रियाने विचारलं, समीर, तू इतका शांत का असतोस? त्यावर समीर हलकसं हसला. काही गोष्टी आयुष्यात मागे राहतात, पण त्यांची आठवण मात्र कायम राहते. रिया त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवलं होतं समीरच्या आयुष्यात अजूनही
एक न सांगितलेली गोष्ट आहे. ही कथा इथे थांबत नाही. पुढे अजून मोठं वळण येतं. एक दिवस अचानक नीती आणि समीर पुन्हा एकमेकांसमोर येतात आणि त्या भेटीत जे घडतं ते दोघांचं आयुष्य पुन्हा हलवून टाकतं. पार्ट 2 लवकरच येईल.